श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. दिव्य ज्ञानाची प्राप्ती झालेल्या परीक्षित राजाने शुकाचार्यांना नमस्कार केला. महाराज, आपण हा संवाद मला सांगितला. खरंच जीवनामध्ये भगवन नामस्मरणाचा महिमा अगाध आहे आणि आज माझ्याही अंतकाळी मला हा महिमा आपण सांगतायत. आपल्यासारख्या दिव्य सत्पुरुषांचा संग मला झाला. खरंच माझं काहीतरी भाग्य आहे म्हणून आपण भेटलात महाराज. श्रोते हो, हे खरंच आहे बरं. अगदी नामदेव महाराज सुद्धा म्हणलेत ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मजन्मांतरीच्या पुण्याईने असा दिव्य योग घडून येतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असा योग घडून आलाच पाहिजे. आपण तो आणला पाहिजे. कारण भगवंतानी आपल्याला एवढं तर सामर्थ्य नक्की दिलं आहे, एवढी शक्ती नक्की दिली आहे. चांगलं वाईट कळण्याची बुद्धी देवानी आपल्याला प्रदान केली आहे. कितीही कशीही परिस्थिती निर्माण झाली तरी समर्थांनी जे सांगितलं आहे ना, संपत्ती अथवा विपत्ती कैसीही पडो कालगती, परिणाम स्मरणाची स्थिती सांडोची नये श्रीराम. भगवन नामस्मरणाची स्थिती अशी आहे की जी आपल्या सगळ्या परिस्थितीला बदलवून टाकते. देवर्षी नारदांनी सुद्धा भगवन नामाचा महिमा आवर्जून सांगितला आहे. जेव्हा भगवंतालाच त्यांनी विचारलं की देवा तुम्ही कुठे राहता, तेव्हा भगवंतांनी सांगितलं, नारदा मी नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयैनां मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. नारदा, मी सूर्यमंडळात नाही, योग्यांच्या हृदयात नाही, मद्भक्ता जिथे माझे भक्त मला आर्ततेने आवाज देतात तिथे मी जातो, तिथे मी राहतो. मला तिथेच राहायला आवडतं. मंडळी, खरंच आहे. राजाला हे ज्ञान ऐकून जो आनंद झाला, राजाने हात जोडले. महाराज, देवासुरनृणां सर्गो नागानां मृगपक्षिणां सामासिकत्स्वया प्रोक्ता यस्तु स्वायंभुवेंतरे. महाराज, आपण थोडक्यात स्वयंभू मन्वंतरामध्ये देव, असुर, मनुष्य, साप, पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली ते सांगितलं. परमकारण भगवंतांनी आपल्या ज्या शक्तीने ज्या प्रकारे त्यांच्यानंतरची सृष्टी केली ती विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. सूत म्हणतायत, शौनकादिक ऋषींनो, महायोगी व्यासनंदन श्री शुकदेवांनी हा सुंदर प्रश्न ऐकून त्यांचं अभिनंदन केलं. कारण प्रश्नसुद्धा योग्य पाहिजे. जेव्हा योग्य प्रश्न विचारला जातो तेव्हा उत्तर देणाऱ्यालाही एक समाधान असतं. शुकाचार्य म्हणतात, राजा, ज्या वेळेला यदा प्रचेतसः पुत्रा दश प्राचीन बर्हिषदः अंतः समुद्रादुन्मग्ना ददृशुर्गां द्रुमैर्वृतां. राजा, प्राचीन बर्हीचे प्रचेता नावाचे 10 पुत्र जेव्हा समुद्राच्या बाहेर आले तेव्हा त्यांना सगळी पृथ्वी वृक्षांनी भरून गेलेली आढळली. त्यांना वृक्षांचा फार राग आला. तपोबलामुळे तर त्यांचा क्रोध आणखीन भडकला. वृक्षांना जाळण्यासाठी त्यांनी आपल्या मुखातून वायू आणि अग्नींना उत्पन्न केलं. राजा, जेव्हा अग्नी आणि वायू वृक्षांना जाळू लागले तेव्हा वृक्षांचा राजाधिराज
चंद्र त्यांचा क्रोध शांत करीत त्यांना म्हणाला, हे महाभाग्यवान प्रचेतांनो, आपण बिचाऱ्या झाडांचा द्वेष करू नका, कारण आपण प्रजेची वृद्धी करू इच्छिणारे प्रजापती मानले गेले आहात. आपण प्रजेचं रक्षण करायचं आहे. प्रजेला अनुकूल असणाऱ्या वातावरणाचं रक्षण आपल्याला केलं पाहिजे. अहो, प्रजापतींचे अधिपती अशा अविनाशी भगवान श्रीहरींनी सर्व वनस्पती आणि औषधी यांना प्रजेच्या खाण्यापिण्यासाठी निर्माण केलं आहे. जगात पंखांनी उडणाऱ्या चालत्या फिरत्या प्राण्यांना भोजनासाठी फळं फुलं हे सगळे स्थिर पदार्थ आहेत. पायांनी चालणाऱ्यांसाठी गवत हे बिनपायांचे पदार्थ आहेत. हात असणाऱ्यांसाठी वृक्ष वेली इत्यादी बिनहातांचे आणि 2 पायांच्या माणसांसाठी धान्य गहू इत्यादी अन्नपदार्थ आहेत. 4 पायांचे बैल उंट इत्यादी शेतीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नासाठी सहाय्यक आहेत. हे पुण्यशील प्रचेतांनो, आपल्याला पित्याने आणि देवाधिदेव भगवंतांनी अशी आज्ञा केली आहे की प्रजेची उत्पत्ती करा. मग त्यांचे अन्न असणारे वृक्ष जाळून कसं चालेल? कारण आपल्याला सृष्टीची निर्मिती करायची आणि सृष्टीला पोषक असणारे वृक्ष जर आपण जाळले तर कसं व्हायचं? प्रचेतांनो, आपण आपला राग आवरा आणि आपले पिता आजोबा पणजोबा यांनी अनुकरण केलेल्या सत्पुरुषांच्या मार्गाने प्रवास करा. राजा चंद्रदेव त्यांना सांगतोय की एक लक्षात ठेवा, तोकानां पितरौ बंधू दृश्य पक्ष्मस्त्रिया पती पती प्रजानां भिक्षूणां. आई वडील मुलांचं, पापण्या डोळ्यांचं, पती पत्नीचं, गृहस्थ येणाऱ्या भिक्षुकांचं आणि ज्ञानी अज्ञानाचे हितचिंतक आणि रक्षण करणारे असतात. सर्व प्राण्यांच्या शरीरांमध्ये भगवान श्रीहरी आत्म्याच्या रूपाने राहतात. म्हणून आपण सर्वांना भगवंताचे निवासस्थान समजा. जर आपण या ज्ञानाचा उपयोग कराल तर नक्कीच भगवंतांना प्रसन्न कराल. जो मनुष्य अकस्मात उत्पन्न झालेल्या भयंकर क्रोधाला आत्मविचाराने शांत करतो तो तिन्ही गुणांवर विजय मिळवतो. या गरीब बिचाऱ्या वृक्षांना आणखीन जाळू नका. जे काही शिल्लक आहे त्याचं रक्षण करा. त्यामुळे आपलेही कल्याण होणार आहे. या उत्तम कन्येचे पालन या वृक्षांनीच केलं आहे. हिचा आपण पत्नी म्हणून स्वीकार करा. असं म्हणून राजा वनस्पतींचा राजा चंद्र याने प्रचेतांना अशा प्रकारे समजावून त्यांना प्रम्लोच्या अप्सरेची सुंदर कन्या दिली आणि चंद्र तिथून निघून गेला. नंतर प्रचेतांनी धर्मानुसार तिचं पाणी ग्रहण केलं. त्या प्रचेतांना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला. नंतर दक्षाच्या संततीने तिन्ही लोक भरून गेलं. कन्यांवर प्रेम असणाऱ्या त्याने ज्या प्रकारे संकल्पाने आणि वीर्याने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली ती मी तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक. राजा, अगोदर प्रजापती दक्षाने पाणी, जमीन आणि आकाशात राहणारे देव, असुर, मनुष्य इत्यादी प्रजा संकल्पानेच उत्पन्न केली. जेव्हा त्याला असं दिसलं की या सृष्टीची वाढ होत नाही तेव्हा त्याने विंध्याचलाच्या टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली. तिथे तत्राघमर्षणं नाम तीर्थं पापहरं परम अपस्पृश्यानुसवनं तपसा तोषयद्धरिम. तिथे अघमर्षण नावाचं एक अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे. तिथे सर्व पाप धुवून काढतं. दक्षाने त्या तीर्थात त्रिकाल स्नान करून तपश्चर्येने भगवंताला संतुष्ट केलं. दक्षाने भगवान अधोक्षजांची हंसगुह्य नामक स्तोत्राने स्तुती केली. राजा, ती स्तुती ऐक. नमः पराया वितथानुभूतये गुणत्रयाभासनिमित्त बंधवे अदृष्टधाम्ने गुणतत्वबुद्धिभीर निवृत्तमानाय दधे स्वयंभुवे. भगवान, आपली चित्तशक्ती अमोघ असून आपण जीव आणि प्रकृतीचं नियंत्रण करतात. जे जीव त्रिगुणात्मक सृष्टीलाच सत्य समजतात ते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करू शकतच नाही, कारण आपण कोणत्याही प्रमाणाने कळणारे नाही आहे. मग स्वयंप्रकाशी आणि परात्पर अशा
आपल्याला नमस्कार करणं हेच योग्य आहे. दिव्य अशी स्तुती केली. राजा, ज्या वेळेला ही स्तुती केल्या गेली त्यावेळेला भगवान प्रसन्न झाले. भगवंतानी बघितलं आणि भगवान म्हणाले, महाभाग्यवान दक्षा, तपश्चर्येने तू सिद्ध झाला आहेस. प्राचेतस महाभाग संसिध्यस्तपसा भवान यच्छ्रद्धया मत्परया मयि भावं परम गतः. महाभाग्यवान दक्षा, तपश्चर्येने तू सिद्ध झाला आहे, कारण माझ्यावरील अत्यंत श्रद्धेने तुझ्या हृदयात माझ्याबद्दल अतीव परमप्रेम उत्पन्न झाले. राजा, तुला सांगू का, तपो मे हृदयं ब्रह्मंस्तनुर्विद्या क्रियाकृती अंगानि क्रतवो जाता धर्म आत्मा सवसुराः. भगवान म्हणतायत, हे दक्षा, तपश्चर्या हे माझं हृदय आहे, विद्या हे शरीर आहे, कर्म माझी आकृती आहे, यज्ञ माझं अंग आहे आणि धर्म मन आहे, तर देवता माझे प्राण आहे. जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा फक्त मीच होतो आणि ते सुद्धा निष्क्रिय स्वरूपात. आत बाहेर कुठेही काहीही नव्हतं. मी फक्त ज्ञान स्वरूप आणि अव्यक्त होतो. असं समज की सगळीकडे जणू झोपच होती. मी अनंत गुणांचा आधार असून स्वतः अनंत आहे. जेव्हा गुणमय मायेच्या क्षोभाने हे ब्रह्मांड शरीर प्रगट झालं तेव्हा यामध्ये अयोनिज आदिपुरुष ब्रह्मदेव उत्पन्न झाले. ब्रह्मदेवांची मी उत्पत्ती केली. जेव्हा मी त्याच्यामध्ये शक्ती आणि चेतना यांचा संचार केला तेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी उद्युक्त झाले. पण आपण सृष्टी निर्माण कार्यात असमर्थ आहोत असं त्यांना वाटलं. जेव्हा मी त्यांना आज्ञा केली की तप करा तेव्हा त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या प्रभावाने सर्वप्रथम तुम्हा 9 प्रजापतींची उत्पत्ती केली. प्रिय दक्षा, ही पंचजन प्रजापतीची कन्या आसक्नी हिचा तू धर्मपत्नी म्हणून स्वीकार कर. आता तू स्त्रीसह वासरूप धर्माचा स्वीकार कर. ही आसक्नी सुद्धा त्याच धर्माचा स्वीकार करील. तेव्हा तू हिच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न करू शकशील. आता तुझ्यानंतर सर्व प्रजा माझ्या मायेमुळे स्त्री पुरुष संयोगानेच उत्पन्न होईल आणि माझ्या सेवेत तत्पर राहील. शुकाचार्य म्हणतात, राजा, असं म्हणून विश्वाचे जीवनदाते भगवान श्रीहरी दक्षांच्या समोरच स्वप्नात पाहिलेली वस्तू जागे होताच लुप्त होते त्याप्रमाणे अंतर्धान पावले. भगवंताच्या तपश्चर्येतून हे दिव्य ज्ञान प्रचेतांचे पुत्र या दक्ष प्रजापतींना मिळाली. भगवंताची शक्ती प्राप्त झाल्याने दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवान झाले. त्याने पंचजनाची कन्या आसक्नीपासून हयर्श्व नावाचे 10,000 पुत्र उत्पन्न केले. राजा, दक्षाचे हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते. वडिलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिमेला गेले. पश्चिम दिशेकडे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे. मोठमोठे मुनी आणि सिद्ध पुरुष तिथे निवास करतात. नारायण सरोवरामध्ये स्नान करताच हरियश्वांचे अंतःकरण शुद्ध झाले. त्यांना संन्यास घेण्याची बुद्धी झाली. तरीसुद्धा पित्याच्या आज्ञेने आणि आपल्या आज्ञेच्या बंधनामध्ये आपण बाहेर न पडायचं या चिंतनाने ते उग्र तपश्चर्या करीत राहिले. देवर्षी नारदांनी ते प्रजावृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे पाहून त्यांना आज्ञा केली, अरे हर्षवांनो, तुम्ही प्रजापती असाल तरी तुम्ही मूर्ख आहात. जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही तर प्रजा कशी उत्पन्न कराल? हे तुमचं करणं विचित्र नाही आहे का? हे ऐकून हे दक्षपुत्र नारदांशी बोलते झाले. त्यांचा काय संवाद झाला आणि कशा प्रकारे पुढच्या घटना घडल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.